दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये अभिनव असा उपक्रम राबवला जातोय। संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये सगळीकडे 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत। गावामध्ये भोंगा वाजेल आणि या वेळेची सूचना दिली जाईल। तसंच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावरती देखरेख देखील ठेवली जाणार आहे। जिल्हाभरामधील 760 ग्रामपंचायती या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत। या संदर्भातली माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे। हा उपक्रम नेमका काय आहे याबाबत धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना लॉन्च केलेली आहे। जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की सगळ्या आमच्या ग्रामपंचायती 712 ग्रामपंचायती आहे त्या या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करतील। 7 वाजता ग्रामपंचायतीवर भोंगा वाजणार आणि सगळे टीव्ही त्या गावातले बंद आणि मोबाईल बंद करणारे, म्हणजे असं खेळचे गेमचे असं, आणि मुलं तिथं अभ्यास करणार अशी आमची संकल्पना आहे। ते महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत ते आम्ही क्लॉज लेखी त्यांना देणार आहे आणि हे होतंय का नाही हे मॉनिटर आम्ही करणार। महाराष्ट्र शासनाने बघूयात पुढची बातमी। छत्रपती